एवढा जीव लावू नको. माणसाला एक ना एक दिवस जन्माला आलंय, जायचं आहे, प्रत्येकाला जायचं. नाही आता जावा की सोडून ना. या डोळ्यात पाणी उभं राहिलंय. बरं गाडी घ्या म्हणते तर तिथंच गाडी उभा केली या. करणार त्याला आलंय माझ्या तर काय कळणार या. हसून खेळून राहते. हिचा ऐकणार आधीच ऐकतोय, पण आता ही म्हणल ती टेन्शन आल्यामुळे रातच्यापासून जेवण नाही. हिला बी जेवलं नाही तर रातच्यापासून असलं टेन्शन असतं. सांगा बरं, प्रत्येकाला टेन्शन असतं. प्रत्येकाला जीवनात अडचण येते त्या, पण त्याच्यावर मार्ग काढायचा काय तर बघायचं का. असं तिथं ट्रॅक्टर मोर सुद्धा गाडी घेणार तर तिथंच उभारल्यात या. इतका दाडपणा चांगला नसतो. झाली चुकी. चल कशात झाली चुकी? अजिबात नाही. यांचं प्रत्येक वर्जन असं असतं या. सकाळी पण व्हिडिओ काढला बरं का, टेन्शन मध्येच होतं, पण माझ्यासाठी हसत बोललं. जेवलं नाही तर खरं देवा शपथ घेऊन सांगते, रातच्या दरम्यान जेवणात रातच्या दरम्यान त्यांच्या कुठल्या कामावर लक्ष नाही, रात्रभर झोपलं पण नाही. तर एवढं मोठं जेव्हा व्यक्तीनं आमच्यावर संकट टाकले का नाही, त्याचं परमेश्वर कवच चांगलं करणार नाही. इतकं म्हणजे नरडला झालं या. म्हणलं होतं का नाही आज जाणार आहे बाहेर, पण गेल तू बरं का लोटवाडीत लय गर्दी, म्हणजे लय गर्दी होती, त्यामुळे तिथला काही व्हिडिओ आम्ही काढला नाही. मंगळवार होता वा, गर्दी राहणार, गर्दी होती म्हणून तिथं काय काढता आला नाही. म्हणजे आज जत्रा, लय जणांच्या जत्रा आलते, त्यामुळे तिथं काय आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही. तर भाऊजी थांबले तर त्यांना जायचं लवकर, घरी भुका लागले, ते जेवण करायचंय. आणि आम्हा दोघीला पण बाहेर सवासणीचं कुंकू आले, दोघीला जायचंय. तिथं काय व्हिडिओ काढता आला नाही. जरा काढला असं तर भारी झालं असतं, भारी वाटत होतं, पण लय गर्दी असल्यामुळे काय सुचना, त्यात कालवा आणि हे काहीच कळना. मग ह्यांना म्हणलं राहून द्या, म्हणलं पुढे जाऊया. मग आता हाय आजचं दाणीच्या शिववर है ना. नाही नाही, लोटवाडीची पण नाही काय ना, लोटवाडी नाचकदानी शिव शिवच. हा शिवच आहे. त्यामुळे आता म्हणलं ह्यांना जरा झाडाखाली थांबूया. ताईला पाणी प्यायचं होतं, पाणी हे पिऊ द्या म्हणलं. जाता स्प्राईट घेऊन कशी पिते होईल, आपल्याला देत नाही. आपली गाडी पुढे आली, मोकळे दिसते हालते. मी तर एकच घोट घेतले हो का, हालते हो का खाली हाय. स्प्राईट सोडा पिऊन जमतय का. त्यांना भुका लागले त्या मुलकाच्या, कधी घरी जाताय कधी नाही, वाट बघायला लागले तया. ती म्हणते आता तुम्ही रस्त्यावर कामून थांबलाय, कामून नाही, चला पडदेशी घरी, तुम्हाला अजून तिकडं सोडायचं आहे, सवासणीचं कुंकू आले तिकडं जायचं आहे, स्वयंपाकालाही थांबला नाही म्हणून शिनात वैतागायला लागले तया. मग आज कसं वाटलं अचानक येणं. सगळ्यांना प्रश्न पडला असेल कुठं आलत, तर आम्ही आलतो खास देवाला, देवाच्या पाया पण पडायला. आमचं दुसरं पण जरा सिक्रेट काम होतं, त्यासाठी पण आलतो. सगळीच कामं झाली, देवदर्शन पण झालं आणि ती पण काम आमचं झालं. आता सांगायला विशेष म्हणजे लोटवाडीला यायचं म्हणलं ना, एकतर ही दोघं जाते ते भाऊ, आणि कधी तर ताईन भाऊजी पण जाते. पण आज मला आवर्जून आणलं या, चल म्हणल्या ताई तू पण. मला पण लई वाटतं कुठून येत नाही ती, मला घरी ठेवते ती आणि आपली आपण येते. मग बघा बरं, आज चांगलं केलं का नाही. चांगलं केलंय की. मग मी येऊन जाणं. माझी 2 लेकर तेवढी शाळेत आहे ती, नाही तर सगळी जण आलोय. पोरं तेवढी शाळेला गेलेली, शाळेत आहे ती. घरी कोण सुद्धा नाही, कुलप लावून आलोय घराला. कोंबड्या शेरड करड सगळी दारात आहे ती. आता कसं आहे कसं नाही केल्याशिवाय काय कळत नाही. जाऊया मग, चला. भाऊजीनं गाडी चालू केली, निघा तुम्ही पुढं. निघा निघा, भाऊजीला लय गडबड झाली या. जाऊ द्या, त्यांना कोणतरी एक जण घरी जाय पाहिजे लवकर. घरी कोण नाही, त्यामुळे भाऊजीला पण ओढ लागली या. आणि ताई आमच्या पशी आहे बघा, ताई या गेली मम्मी पप्पा आहे ताई. जाऊ दे म्हणू. बर बर, जाऊ दे म्हणते ताई. पण चला घेऊन जायचं का नाही. काय मला तर वाटतं आज राहावं इथं, तिथंच देवळापाशी जाऊन पोट पाण्याची आपली सोय होती आणि मस्तपैकी 2 दिवस तिथंच राहूया. बघा कसं बोलते, घरची सैना सोडायची. घरची तुम्ही जित्रा तुम्ही जावा बघा, आता जित्राबा बघा, सगळं बघा. मी काही येत नाही तुमच्या संग घरला. का बरं येत नाही आमच्या संग, इथंच थांबता काय. हा इथंच थांबणार आहे, मला थांबू वाटायला लागलंय, त्यामुळे मी माघारी जाणार आहे. इथं बी तुझ्यापाशी बी इथं थांबत नाही. काय तुझ्यापाशी थांबून इथं करायचं काय, आपण जाऊ तिथं देवापाशी निवांत राहावं तिथं. घरला येत नाही. उलट चांगलं आहे की, देवापाशी राहिलेलं काय वाईट आहे, चांगलंच आहे की. चांगलं आहे वाईट आहे ग, चांगलं आहे का नाही बाई, आहे का नाही. वाईट आहे म्हणती ताय. ताय म्हणती वाईट आहे. झालं आपलं, म्हणजे जे काय काम होतं ती पण झालं, ते दर्शन पण झालं. दाजी उगत चितागती येतं, टेन्शन आहे बरं का, एक मोठं टेन्शन आहे. वेळ आल्यानंतर सांगणार आहे, सांगीन ते सगळं सांगणार आहे. मोठं टेन्शन आहे. 2-3 दिवस झालं टेन्शन मध्ये आहे.
काय ती म्हणाय पण तुम्हाला ती म्हणून दाखवून सांगून चालत उपयोग नाही. एवढं मोठं टेन्शन आहे, एवढं मोठं डोंगर आहे आमच्या ढासळे, पण तरी पण आम्ही हसून खेळून हाय. ह्यांना म्हणलं जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. टेन्शन मध्ये जगण्यात आपल्याला काय झालं तर माग आपल्या लेकरांना कोण नाही. विचार करा म्हणलं जरा, काय तर मार्ग काढू, काय तर करू, तर मार्ग निघत असतोच. थोडं का होईना, लय का होईना, पण मार्ग निघत असतो. ती मन आहे, सगळे दरवाजा बंद झालं तर परमेश्वराचा दरवाजा हमेशा उघडा असतो. यांना म्हणलं विश्वास ठेवायचा काय सुद्धा होत नाही. किती पण मोठं संकट येऊ द्या, त्याला तोंड द्यायला मी तुमच्या संग आहे. तुम्ही काळजी करू नका. मग जरा सकाळपासून जरा थोडं हसते ते तुमच्या देखत, पण खरंच सांगते बहिणीनं, टेन्शन किंवा मी सांगितलं त्या टेन्शन रात्री खोटं सांगत नाही. लेकरांनी देखील भाकरीचा तुकडा खाल्ला नाही. हाय शिवपाची झोप. एवढं मोठं टेन्शन म्हणजे ते इतकं मोठं आहे ना ते ते. आता ही सगळं माझ्यावर एकल्यावरच नाही, भावावर ही सगळे जेवढं आम्ही आहे का नाही एवढं सगळ्यांवरच आहे. आणि अन्याय ती झाला- झालाय. पुरावा सुद्धा आहेत म्हणजे आमच्यापाशी. ती तुम्हाला दाखवायला की तुम्ही म्हणसाल खोटं की काय, तसं काय सुद्धा नाही. सगळा पुरावा आहे आमच्यापाशी. पण आम्ही वेळेची वाट बघतोय, थोडी वेळेची वाट बघूया म्हणलं ह्यांना. वेळ आहे ती थोर असतो. जातोय, माणूस तर कुठं जाणार आहे. शेवटी त्याला असत नगत आपल्यापाशी एक ना एक दिवस यावं लागणार आहे. त्यानं आज एवढा खेळ केलाय, एवढं वाटोळ केलंय ना, फक्त वेळेची वाट बघायची. ती येणार आहे आपल्यापाशी, कुठं जात नाही. आणि काय तुला करून घ्यायची एकदाच करून वाय की माणसाचं 3-3दा होत नसतं, एकदाच होतं. एकदाच होतं. काय व्हायचं या आयुष्यात ना, ती एकदाच होतं. बहिणीनं ते सांगण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही म्हणसाल तुम्ही असं तिडत न बोलताय, काय समजना, पण ती आमचा घरचा मॅटर घरचा मॅटर आहे, बाहेरचा काय नाही. ती घरचं आमच्या संग घडलेलं आहे, आमच्या संग झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला सांगता येईल ना तुम्हाला. पुढे यावं ट्रॅक्टरला. आता महागवता मोहर गाडी घ्या म्हणती तर तिथंच गाडी उभा केली आहे. एवढं झेट आणत्यात या. किती भ्या वाटतंय बघा की. एवढा जीव लावू अहो, नको. एवढं भ्या मोठं आहे त्याच्या एवढा जीव लावू नको. माणसाला एक ना एक दिवस जन्माला आलंय, जायचंच आहे, प्रत्येकाला जायचं. नाही. आता जावा की सोडून ना. या डोळ्यात पाणी उभं राहिलंय. मोहर गाडी घ्या म्हणती तर तिथंच गाडी उभा केली या. बर चला आता जाऊया आपण घरी. आपल्या चित्राबर रानात आहे ती बाकी कोंबड्याही कोणतं नाही त्या सोडायच्या त्या. काय असं झेट आणते तर खरं नरड्याला आलंय माझ्या, तर काय कळ नाही. हसून राहू द्या खेळून मित्रांनो, राहतीय. आजपासून हिचा ऐकणार, आधीच ऐकतोय पण आता ही म्हणल ती टेन्शन आल्यामुळे रातच्यापासून जेवण नाही. हिला बी वाईट जेवलं नाही वाटतंय. तर रातच्यापासून असलं टेन्शन असतं. सांगा बरं, प्रत्येकाला टेन्शन असतं. प्रत्येकाला जीवनात अडचणी येते त्या, पण त्याच्यावर मार्ग काढायचा, काय तर बघायचं का. असं तिथं ट्रॅक्टर मोर सुद्धा गाडी घेणार तर तिथंच उभारल्यात या. इतका दांडपणा चांगला नसतो. बरं असू दे, झाली चुकी. चला कशात झाली चुकी? अजिबात नाही. यांचं प्रत्येक वर्जन असं असतं या. सकाळी पण व्हिडिओ काढला बरं का, टेन्शन मध्येच होतं, पण माझ्यासाठी हसत बोललं. जेवलं नाही तर खरं द्यावं शपथ घेऊन सांगते. रातच्या दरम्यान जेवणात, रातच्या दरम्यान त्यांच्या कुठल्या कामावर लक्ष नाही, रात्रभर झोपलं पण नाही. तर एवढं मोठं जेव्हा माझ्या व्यक्तीनं आमच्यावर संकट टाकले का नाही, त्याचं परमेश्वर कवच चांगलं करणार नाही. इतकं माझ्या नरडेला झालं या.